नमस्कार. महासंग्राम मुंबईचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यंदा अत्यंत ऐतिहासिक आणि अटीतटीची होण्याची शक्यता आहे, कारण या मुंबईवर आजवर ज्यांचा कब्जा आहे तो कब्जा काढून नव्या पक्षांना या मुंबईवर आपला कब्जा हवा आहे. पण याच निमित्तानं प्रश्नही आहेत, मुंबई कुणाची, मुंबई कुणासाठीची, आणि या मुंबईच्या निवडणुकीमधले मुद्दे अस्मितेचे असतील, पायाभूत सुविधांचे असतील, की याहीपेक्षा काही वेगळं लोकांना अपेक्षित आहे. या निमित्तानं आपण थेट पोहोचलेलो आहोत या शिवाजी पार्कात. हे शिवाजी पार्क ऐतिहासिक आहे. हे तेच शिवाजी पार्क आहे जिथे आत्तापर्यंत अनेक राजकीय विचार मांडले गेले. हे तेच शिवाजी पार्क आहे जिथे क्रिकेटपटू घडले, समाज घुसळला गेला आणि या महाराष्ट्राला विचार देण्याचं काम झालं. चर्चेचा मुद्दा अस्मितेचा सुरू आहे. हा प्रश्न तुमच्यापर्यंत 100% आला पाहिजे. तुमची अस्मिता आता भगव्यापासून हिरवी झाली आहे हा आरोप होतोय. हे म्हणणारे कोण आहेत? भाजपवालेच आहेत. बाकी आम जनतेला माहिती आहे, हिंदुत्ववादी. मागे एवढा बॉम्बस्फोट झाला, सगळ्या प्रकार झाले, त्यावेळी कुठे होते सगळेजण? तेव्हा अस्मिता आणि हे प्रकार नव्हता. मुंबईकरांचं रक्षण कोणी केलं? आज सुद्धा महापूर आला, काय आला तर रस्त्यावरती कोण दिसतो तुम्हाला? BJPवाले घरात असतात 17-15 माळावरती. सामान्य शिवसैनिक, मनसैनिक सुद्धा शिवसैनिक रस्त्यावर उतरणार आहे, फळी आहे. त्यामुळे अस्मिता ही ठाकरेंचीच आहे मुंबईमध्ये. बिलकुल. याच्यावर एक आणखी मुद्दा एक आहे. गोष्ट सांगा, काय मोनोपोली आहे का बीजेपीची हिंदुत्वाची? त्यांनी काय पत्कर घेतलाय का त्याचा? बाकी हिंदू लोक नाही आहेत का? बाकी संघटना हिंदू नाहीत का? आम्हीच फक्त हिंदू का? हा कुठला न्याय आहे? दुर्दैवाने समजा, देव करो असं होऊ नये, एखादी जर दंगल झालीच, बीजेपी वाले कुठे असतील हो? बिळात बसलेले असतील आणि रस्त्यावर आमच्या लोकांना वाचवण्यासाठी शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक असेल. बिलकुल. या मुद्द्यावर आपल्याला मधु चव्हाणांशी बोलावं लागेल. दंगल झाली तर भाजपवाले बिळात बसतील इतका गंभीर आरोप आहे. असं काय, एक गोष्ट त्यांना मी सांगू इच्छितो माझ्या मित्रांना, की 1992 साली जी दंगल झाली, रमाबाई ती चाळ त्या ठिकाणी जाळली गेली, त्यावेळेला हिंदुत्ववादी सगळे रस्त्यावर होते. त्याच्यामध्ये काँग्रेसचे होते, माझ्या बौद्ध समाजाचे लोक होते, सर्व होते. देशावर संकट आलेलं होतं. आणि ही जी निवडणूक आहे ही आम्ही स्वतः हिंदुत्वावर नाही नेलेली आहे. आम्ही नेलेली नाही. आम्ही गेल्या माननीय मुख्यमंत्र्यांची भाषणं ऐकलीत, तर मुंबई हे बेट असल्यामुळे त्या मुंबईला नागरी जीवन सुखकर करायचं आहे. तुमचे मुंबईचे अध्यक्ष सातत्यानं हा मुद्दा मांडताना का दिसतात, की मुंबईचा माणूस, मुंबईचा महापौर हा मुसलमान होईल? आणि हे सत्य आहे की पॅरिस, लंडन, न्यूयॉर्क इथे त्या समाजाचे लोक निवडून आल्यानंतर, न्यूयॉर्कमध्ये आमदार महापौर झाल्यानंतर त्यांच्या सगळ्या धर्मगुरूंनी सांगितलं अभि घर घर में इस्लाम जाईल. त्यामुळे हा हल्ला शिवसेना किंवा तुम्हाला भीती वाटते मुंबईत असं होऊ शकतं? नाही, या मुंबईवर असं करण्याची कोणाची हिंमत नाही आहे. कारण मुंबईमधला जनता ही कुठल्याही पक्षाची असेल तरी ती सांस्कृतिक, भारतीय संस्कृतीने हिंदू आणि या देशावर प्रेम करणारे. अरुण सावंतांपर्यंत यायचं आहे. अरुण सावंत, हा हिंदू मुसलमानचा मुद्दा आहे आणि या हिंदू मुसलमानच्या मुद्द्याची गरज काय हा प्रश्न आहे. आज जर मुंबईकरांचा जर आपण विचार केला तर मुंबईकरांना हे अस्मिता किंवा इस्लाम, हिरवा रंग, पिवळा रंग याच्यात मुळीच इंटरेस्ट नाही. इथे बसलेल्या अनेक जणांनी आता काय सांगितलं आपण ऐकलं, की आम्हाला विकास हवा आहे, विकासाला आम्ही साथ देणार आहोत. आणि विकासाबद्दल जर बोलाल तर गेल्या 3 वर्षांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी जेव्हा होते आणि आता देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री आहेत, अतिशय चांगले मोठमोठे प्रोजेक्ट, या मुंबईचा विकास, मुंबईचं संपूर्ण रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण, मुंबईमध्ये रोजगार कसा निर्माण होईल किंवा या राज्यामध्ये रोजगार कसा निर्माण होईल याच्याकरता सततचे प्रयत्न केले जातात. ते म्हणतात आपला दवाखाना, आपल्या दवाखान्यामध्ये तुम्ही जाऊन या, किती गोळ्या मिळतात, किती औषधं मिळतात, तुम्ही बघा. आपला दवाखाना बांधला, ही संकल्पना सुद्धा उद्धव साहेबांची होती, परंतु सत्तांतर झाला किंवा इकडच्या तिकडे गेल्यामुळे तो प्रकार झाला. नाहीतर आपला दवाखाना काँग्रेसने दिलेले दवाखाने बंद झाले म्हणतात. एक मिनिट. या अरुणजी यांच्याकडे काही तपशील दिसतोय. एकदा तपशील मध्ये गेल्यानंतर तिथे काही अवेलेबल नाही, डॉक्टरही नसतात. हे निव्वळ खोटे औषध तर दूरची गोष्ट, डॉक्टर नसतात. सुरुवातीच्या काळात काही तो डामडोल झाला तेवढाच, त्याच्यानंतर काही नाही. त्यापेक्षा मुंबई महापालिकेमध्ये सत्य असताना आम्ही काय केलं वाचून दाखवू का? आमच्या दोघांकडे लिस्ट आहे. त्याच्यावर येऊच आपण. पण हा जो मुद्दा महेश सावंत करत होते तो आपण एकदा पूर्ण करूया. आपण आपला दवाखाना या मुद्द्यावर होते आणि थोड्या वेळापूर्वी अरुण सावंत असं सांगताना आपण ऐकलं की त्यांची मदत ही धर्माला बघून नाही. आता घेऊन जातो तुम्हाला एका दवाखान्यात, चला. मी तुम्हाला सगळ्या दवाखान्यामध्ये घेऊन जातो. तुम्ही बघा तिथे विधानसभेत आम्ही प्रश्न विचारतो. आपला दवाखाना काढलाय ना, मग लोकांना तिथे सोयी सुविधा पुरल्या पाहिजे ना. परंतु गोळ्या नाही, डॉक्टर
अवेलेबल नसतात अशी परिस्थिती आहे. आणि हिंदू मुस्लिम तुम्ही करताय, हिंदू मुस्लिम हे आता 3-4 वर्षामध्ये हिंदू मुस्लिम जास्त झालेले आहे. बघा तुम्ही हिंदू मुस्लिम बोलताय, केक खायला कुठे जातात? पाकिस्तान मध्ये केक खायला जातात. हिंदू मुस्लिम करताय तर त्या पद्धतीने बघा. डोका कोणाकडे, डोका कुठे हे करतात? हे सगळं त्यांचा ढोंग आहे. तुम्ही जास्त बघा, तुमचे टोपी घालून जास्त फोटो कोणाचे? शेलारांना अचानक आशिष कुरेशी म्हणायला लागली आहेत लोक. काय प्रकार आहे हा? असं आहे की कोणी कोणाला काय म्हणावा विषय महत्त्वाचा नाही आहे. विषय महत्त्वाचा नाही आहे. या मुंबई बेट आहे, त्या मुंबईचा विकास कोणी किती केला? 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी यादी वाचली तर राग येईल. फक्त याकूब मेमनच्या मदरीचं त्या ठिकाणी सुशोभीकरण केलं. याकूब मेम, त्याच्यानंतर टिपू सुलतान गार्डन बांधली, मुघल गार्डन बांधली. त्या ज्यावेळेला वाजेचा विषय निघाला तो लादे नाही का विचारलं, एक तरी गोष्ट त्यांनी सांगितलं. तर आम्ही सांगतो की आज भुयारी रेल्वेला आहेत, कोस्टल रेल्वे आहेत, मुंबईकर ट्रेनमध्ये जीव मुठीत घेऊन फिरतायत. तुमच्या राजकीय पक्षांच्या अभिनिवेशाशी त्यांना काय देणं घेणं नाही. मुंबई शहरामध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस एका राज्या इतकी लोकसंख्या झाली आहे. म्हणजे मुंबईचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, ते वेळेवर मिळालं पाहिजे. मुंबईमध्ये सगळ्यात जास्त कुठला त्रासदायक असेल तर प्रवास आहे. आणि म्हणून भुयारी मार्ग सुद्धा काढलेले आहेत, कोस्टल रेल्वे सुरू झाले आहेत, अटल सेतू सुरू झालेला आहे. आता त्या ठिकाणी शिवडीपासून तर वरळीपर्यंत सुरू झालेले आहेत. आणि हे सगळं केलंय ते तुम्ही केलंय का उद्धव गटानं केलंय? कारण ते म्हणतात त्यांनी करून दाखवलं. काही बोलो, मला चर्चाही खालच्या दर्जाला न्यायची नाही. त्यांनी 2.5 वर्ष त्या ठिकाणी कोमट पाणी प्या हेच सांगितलं, बाकी काही केलं नाही. पटकन उत्तर आपल्याला महेश सावंत यांच्याकडून घ्यायचं आहे. भारतीय जनता पार्टीच्याकडून आता एक महत्त्वाचा आक्षेप नोंदवण्यात आला की जेव्हा सत्तेत होता तेव्हा फक्त लोकांना कोमट पाणी प्यायला सांगत होता. नाही, सत्तेत ते होते तेव्हा फक्त टाळ्या वाजवायला सांगितलेले ना, आणि घंटा वाजवायला सांगितलेलं. ते कशाला वाजवायला सांगितलं? कोमट पाणी का थोडा त्याची कुठल्या त्या जंतू असतील तर कुठे ते मरतील, त्या हिशोबाने कोमट पाणी प्यायला सांगितलेलं. आणि तुम्ही म्हणता कोविड काळ, बरा विषय काढला. कोविड काळामध्ये कधी आम्ही जातपात धारावीसारखा पॅटर्न पुरा जगाने हेवा वाटावा असा केलेला उद्धव साहेबांनी. आणि कोविडमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव साहेबांनी घेतलेली आहे. त्यावेळी मला सांगा, तुम्ही कुठे बीजेपी वाले होते? कोविड काळात तुम्ही बघितला, तुम्ही म्हणताय ना दंगल झाली. किती जणांवरती केसेस झाले दंगलीमध्ये बीजेपी वाल्यांकडे? हे धर्म, हे 4 वर्ष झालेत फक्त हिंदू मुस्लिम कोण लोकांना भडकवायचा. बिलकुल. पण महेशजी, आपल्याला माहिती असेल बाबरी मशीद पाडण्याचा सगळ्यात मोठा गुन्हा तर भाजपवाल्यांवर आहे. जबाबदारी कोणी घेतली? हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतलेली. का नाही कोणी घेतली जबाबदारी? ती फक्त एकाच तुम्हाला एक प्रश्न येतोय, घेतलेली. तुम्हाला एक प्रश्न येतोय. बाळासाहेबांचा मुद्दा सुरू झालाय. ज्या हिंदू हृदय सम्राटांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर जबाबदारी घेतली, होय, जर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे त्याचा. आणि त्याच बाळासाहेबांची साथ सोडून ही उबाटा शिवसेना काँग्रेसच्या लाथाळा खात बसली. आज काँग्रेसने सुद्धा त्यांना हाकलून लावलं मुंबईतून, त्यांना बरोबर घेतलं नाही आपल्या. तुम्हाला माहिती आहे कोस्टल रोडची सुरुवात कोणी केली? महानगरपालिकेने स्वतः सुरुवात केली. आज तुम्ही बघा बाकी सगळीकडे स्टेट गव्हर्नमेंटने केलेल्या रस्त्यावरती टोल आहे. कोस्टलला टोल लागणार नाही, हे पहिलंच वाक्य हिंदू आपल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सांगितले, कोस्टल रोड आम्ही फ्री ठेवणार. असे हा जो कोस्टल रोडचा मुद्दा आहे याच्यावर एकदा मधुजींपर्यंत जातो आणि मी नंतर वंचितपर्यंत येणार आहे. मधुजी, हा कोस्टल रोड असो, मेट्रो असो, या सगळ्यामध्ये आरोप असे आहेत की होणाऱ्या प्रकल्पांना रोखण्याचं काम उद्धव ठाकरे गटाकडून झालं आणि भारतीय जनता पार्टीने ते मार्गी लावलं. वस्तुस्थितीत मला तुमच्याकडून या प्रकारची हवी आहे की तुम्ही खरंच हे बोलताय का हा केवळ निवडणुकीचा भाग आहे म्हणून बोलताय? निवडणुकीचा भाग नाही, मुंबईतल्या जनतेच्या प्रगल्भतेवर आमचा विश्वास आहे. जवळजवळ 27 ते 28 मोठ्या कामांना माननीय उद्धवजींनी स्टे दिला. सगळ्या कामांना स्टे दिला. कशासाठी स्टे दिला? त्यामुळे 10,000 कोटी रुपये प्रत्येक दिवसाचे जास्त वाढले. आज मुंबईच्या जनतेला हे सगळं माहिती आहे की कोणी त्या ठिकाणी कशासाठी केलंय. बिलकुल. याच्यावर एकदा वंचितची प्रतिक्रिया घेऊयात. हे सगळे पक्ष आहेत ना, हे सत्तेतले आहेत आणि या सत्तेतल्या पक्षांच्याकडे आश्वासनं द्यायला असतात, केलेल्या कामांचे हिशोब असतात. तुमच्याकडे या निवडणुकीत लोकांना सांगायला काय आहे? वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये 62 नगरसेवक आणि 2 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि हाच पॅटर्न मुंबईमध्ये सुद्धा लागू आहे. काँग्रेस आमच्या सोबत आहेत. बऱ्याच जागांवरती काँग्रेस आणि वंचित युतीचा फायदा होईल आणि आजचा मुंबईसाठी अजेंडा आहे, व्हिजन आहे. विजन आहे मुंबईसाठी. सगळ्यात पहिल्यांदा मराठी शाळांचा आमचा मुद्दा आहे. याच्यामध्ये इथे रखडलेले SRAचे प्रकल्प आहेत. कोणत्या मुद्द्यांची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि त्यातला एक मुद्दा हा मराठी शाळांचा मगापासून इथे येतोय, ज्याच्यावर आपल्याला चर्चा करायला हवी. कारण मुंबईचं मराठीपण टिकवणं ही जबाबदारी तुम्हा सगळ्या माणसांची आहे. तुमच्याकडे मुंबईचं मराठीपण टिकवण्यासाठी काही अजेंडा आहे? कारण
एक आक्षेप मधुभाऊ अतिशय स्पष्ट असतो, भाजप म्हणजे गुजरात्यांचा पक्ष, तुम्ही जर सत्तेत आलात तर मुंबईचा मराठी पण संपेल. भाजपकडे उत्तर असायला हवं याचं. असं भाजप जर गुजरात्यांचा असतात, तेही हिंदू आहेत, तेही आपले आहेत, पण मुंबईमध्ये मग ह्या वेगवेगळ्या आता वेगवेगळ्या नगरपालिका परिषदेच्या निवडणुका झाल्या, ती मराठीच माणसं आहेत गावागावातली त्यांनी निवडून दिले. या मुंबई शहरामध्ये मराठी शाळा कोणाच्या काळात बंद पडल्या? सगळ्याला तुम्ही मराठी बोर्ड बदला, बॉम्बे स्कॉटीतला का नाही? जातीभेदीचं वातावरण हे 4-5 वर्ष तर तुम्हाला जास्त दिसतंय. त्याच्या अगोदर जातीभेद कधीच आम्ही मानलं नाही. कोणी केलं हे 4 वर्षात? हे भाजप आणि दुसरा कोण करणारा पक्ष त्यांनी म्हणजे दोघांमध्ये डिवाइड, म्हणजे ब्रिटिशांचा रूल सध्या चाललेला आहे. कशी भांडणं लावून इतर पक्षामध्ये किंवा इतर याच्यामध्ये भांडणं लावून आपली कशी पोळी भाजतील त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे बीजेपी. बीजेपी या निमित्तानं एक उत्तर अच्छा मधुभाऊ आपल्याला द्यायचंय, पण मी एक अरुण सावंतांपर्यंत जाणार होतो. एकदा भाजपवर थेट आरोप आहेत म्हणून आपल्याकडे येतो. असं आहे की मुंबईमध्ये मराठीचं भाषिक वगैरे केलं, केवळ मराठी माणूस हिंदीमध्ये बोलला म्हणून त्याला आत्महत्या प्रवृत्त करायला आम्ही नाही केलं. मुंबई शहरामध्ये आज जवळजवळ मासळी विकणारे डोक्यावर तो घेऊन 80% त्या ठिकाणी बंगाली आहेत. अशा प्रकारचे ज्या देशातले मुस्लिम नाही आहेत. मुंबई शहरात दादरच्या तिथे जा, जिथे सो कॉल आपण शिवसेनेचा प्राबल्य म्हणतो, या सगळ्यात पेठे गल्लीमध्ये सगळे धंदे त्या ठिकाणी रोहिंग्या मुसलमानांनी घेतलेले आहेत. अरुण सावंतांपर्यंत जायचंय. अरुण सावंत, या विविध मुद्द्यांच्या आधारे तुमचं आकलन काय आणि पक्षाची भूमिका काय आहे? मुंबईचं मराठी पण टिकवायचं असेल तर धनुष्यबाणाकडे अजेंडा आहे का? आपल्या या चॅनेल मार्फत मी महाराष्ट्रातील जनतेला एक मेसेज हा देऊ इच्छितो की ह्या ज्या काही हे जे काही आरोप वाद प्रतिवाद जे होतात हे फक्त 15 दिवसाकरता आहेत, त्याच्यानंतर सगळे थंड होणार आहेत. परंतु मुंबईच्या जनतेने एक काम मात्र जरूर केलं पाहिजे की या मुंबईच्या विकासाकरिता, या मराठी माणसाच्या विकासाकरिता, या मराठी माणसाच्या उद्धाराकरिता आणि मुंबईमध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये ज्या गोष्टी याच्या अगोदरच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जे कोण होते त्यांनी ज्या नाही दिल्या त्या या महायुतीमार्फत कशा मिळतील याकरिता खंबीरपणे महायुतीच्या मागे उभे राहा. नमस्कार. महानगरपालिकांचा महासंग्राम या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पोहोचलेलो आहोत लालबागमध्ये. लालबाग तोच परिसर जो मुंबईचा, मराठी माणसाचा आणि त्याचबरोबर इथे वाढत्या होत असलेल्या इतर भाषिक आक्रमणाचा सुद्धा. इथे एक थेट मुद्दा उपस्थित राहतो, तो म्हणजे इथल्या मराठी अस्मितेवर घाला घालण्याचा. 100% आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे नेहमीच म्हणतात की मराठी म्हणजे आमचा अभिमान, आमची अस्मिता आणि मराठी माणूस म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही हे निर्णय घेतलं. आता तुम्ही बघा, मुंबईमध्ये आम्ही इथे आहे परळमध्ये, गिरणी कामगारसाठी काय केलं, काय नाही. परंतु आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे BDD चॉलमध्ये स्थानिक लोकांना परत आणायचं किंवा रमाबाई नगरमध्ये 17,000 घर द्यायचं आम नागरिकला, किंवा लाडकी बहीणच्या योजना निमित्त महिलांना सशक्त करायचं, त्यांना आत्मनिर्भर करायचं, त्यांना सुरक्षा आणि ते सुविधा द्यायचं. ते एक बोलायची कल्पना नाही. उत्तरासाठी पटपट आपल्याला पुढे जावं लागणार आहे. अयोध्या पाटील, आपल्याला या मुद्द्याला खोडून काढता येतंय? अगदी ताई म्हणाल्या की BDD चाळ हे त्यांच्या सरकारने, कदाचित ताई त्यावेळेला भाजपमध्ये होत्या, त्यामुळे ताई तेव्हा विरोधी पक्षाची भूमिका निभवत होत्या. ताईला आठवण करून द्यायची आहे की त्यावेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना BDD चाळीच्या सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत आणि उद्धव साहेबांनी मराठी माणसाला इथं स्थान दिलेलं आहे. वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीच्या एकत्रित समर्थक या नात्यानं आपण आहात. तुमच्या लेखी मुंबईमधला मराठी माणूस टिकलाय तर कोणामुळे, बाहेर गेलाय तर कोणामुळे? मला वाटतं इकडच्या आधीचे जे सगळेच आमच्या भगिनी बोलल्या त्या कुठल्या ना कुठल्या मार्गाने वेगळ्या नाहीच आहेत. ते सगळ्या एकाच पक्षातल्या आहेत, फक्त आता विभिन्न आहेत. कारण 25 वर्ष ह्या मुंबई महानगरपालिकेवर सत्ता ही सेना भाजपचीच होती. गेले 2-3 वर्ष सोडले तर मग ह्या 25 वर्षामध्ये पुन्हा तुम्हाला मराठी माणसाची अस्मिता जपावी लागते. एवढ्या 25 वर्ष तुम्ही काय केलं की तुम्हाला आज पण 25 वर्षानंतर तुम्हाला हाच मुद्दा घेऊन निवडणुकीला जावं लागतं? हे तुम्ही आधी त्यांना विचारायला पाहिजे दादा. आणि माझं तर स्पष्ट मत आहे की ह्याच्याबद्दल बोलताना सर्वात आधी या सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं की ज्या मराठी भाषेसाठी तुम्ही एवढं रान उठवताय त्या मराठी भाषेच्या 100हून अधिक शाळा, ज्या बहुजनांच्या विद्यार्थ्यांच्या शाळा होत्या, जिथे मुली जास्तीत जास्त शिकत होत्या, ते जेव्हा बंद झालं तेव्हा हे सगळी मंडळी मुग गिळून कशी गप्प बसली? बिलकुल, याचं उत्तर एकदा पटकन शायना एनसीन कडून घेऊयात. मराठी शाळा बंद पाडल्या कुणी? बघा, तुम्ही बघा की BMC मध्ये आज आदरणीय एकनाथजी शिंदे आणि आमचं वचननामा आहे, फेक नामा नाही. तिथे आम्ही हे पण सांगितलं
की मायनॉरिटीज असो, अपाहिज असो, दिव्यांग मुलं असो, जे ऑर्फन्स आहे, अनाथ आहे, त्यांच्यासाठी पण आम्ही प्रावधान करून की त्यांना स्कॉलरशिप्स देऊन आम्ही विदेश आयव्ही लीग कॉलेजेसमध्ये पण त्यांना पाठवणार. आणि मराठी शाळांचा मुद्दा आता मी येते मराठी शाळाला घेऊन कुठे पण बंदी कोणी केलं 25 वर्ष त्यांना विचारा, ते प्लॉट कोणाला दिलं त्यांना विचारा, की बिल्डर आणि मराठी बिल्डर्सला कोणी दिलं. तुम्ही आता जी युती केली आहे ती तुमच्यासाठी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर अडचणीची ठरणार आहे का फायद्याची? अजिबात अडचणीची राहणार नाहीये. मराठी जर आज मुंबईत टिकली असेल तर ती फक्त ठाकरेंमुळे टिकली आहे. आणि आज ठाकरे हे 2 भाऊ जर एकत्र आलेत तर ते फक्त मराठी माणसासाठी एकत्र आलेत. राजसाहेबांनी हे त्यांच्या भाषणात नेहमीच क्लिअर केलेलं आहे की महाराष्ट्र हा बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा जास्ती महत्त्वाचा आहे, मराठी माणूस हा बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा जास्ती महत्त्वाचा आहे. त्यामुळे बाकी सगळे मतभेद हे सगळे बाजूला ठेवून आज 2 भाऊ हे फक्त मराठी माणसासाठी एकत्र आलेले आहेत. आणि मला ह्याची खात्री आहे की हे लक्षात घेऊन मराठी माणूस सुद्धा त्यांच्या पाठीशी 100% उभा राहणार आहे. मराठी माणसासाठी ठाकरे एकत्र येतात आणि ठाकरे एकत्र आले म्हणजे मराठी माणसाचं भलं झालं, पटतंय? मला असं वाटतंय ठाकरे येत आहेत ते नक्की कोणासाठी एकत्र येत आहेत हा प्रश्न आहे. तुम्हाला उत्तर देता येईल कोणासाठी येत आहेत ते एकत्र? आपल्या युवराजांचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी ते एकत्र आलेत का हा प्रश्न आज मुंबईकरांना पडलेला आहे, मराठी माणसांना पडलेला आहे. तुम्ही मुंबईतल्या राजकारणाच्या बाबतीत सरळ आणि थेट आकडेवारीने बोलू शकणार आहात? अर्थात आता ह्या म्हणतात की कोविड काळामध्ये भ्रष्टाचार, त्यावेळेला ताई तिकडे होत्या आता, आणि ह्यांचेच जे आता नेते आहेत ते आमच्यासोबत होते. आणि तिकडे ताई म्हणाल्या की भ्रष्टाचार आम्ही केला म्हणून ताई 25 वर्ष आमच्यासोबत होते. ते कशाला? इथल्याच विभागातलं एक उदाहरण सांगते. यशवंत जाधवांबद्दल आशिष शेलारांनी एवढा सगळा घोटाळा बाहेर काढला. ज्या यशवंत जाधवांवरती 1 नव्हे 2 नव्हे 74 तास त्यांची चौकशी चालू होती. त्या चौकशीच्या वेळेला मी त्यांच्या तिथे होते म्हणून मला माहिती किती तास चौकशी चालली. आज हेच यशवंत जाधव यांच्यासोबत आहेत. त्याच यशवंत जाधवांच्या डायरीमध्ये सापडलं ना की लाखोचं घड्याळ मातोश्रीला दिलं म्हणून. मला एक सांगा, आता हे म्हणतात लाखोचं, अहो त्या ठाकरेंना कशाची कमी आहे तुमचं लाखोचं घड्याळ घेतील? बिलकुल हा मुद्दा आहे. ठाकरेंना घड्याळ देण्या इतपत पैसे कुठून? मी हाच मुद्दा पुढे नेईन की ठाकरेंकडे एवढी संपत्ती कुठून आली, त्यांचा बिझनेस काय? खरं वैयक्तिक टीका करायची नव्हती, परंतु जर इथून विषय सुरू झाले तर पहिला प्रश्न महाराष्ट्राने मराठी माणसाने त्यांनाच विचारला पाहिजे की असं काय आहे की मातोश्री 1 वरून मातोश्री 2 बनते, असे काय व्यवसाय आहे? जर तुमच्या मुलांना पण राजकारणामध्ये स्थिरतावर करण्यासाठी तुम्ही मराठी माणसाचा वापर करताय. बिलकुल, याचं उत्तर एकदा मनसेकडूनही घेऊयात. मनसेला उत्तर आहे का की ठाकरेंकडे पैसे येतात कुठून? जसं मातोश्री 1 मातोश्री 2 होतं तसं कृष्णकुंजपासून शिवतीर्थही होतं. नाही, मला एक कळत नाही की हे जे बोलतायत ते असं म्हणतात की भाजपचे सगळे नेते SRAच्या घरांमध्ये राहतात. असं नाहीये ना. भाजपच्या सगळ्या नेत्यांवर सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. भाजपनी ज्या सगळ्यांना आता आपल्या कुशीत सामावून घेतलंय त्या सगळ्यांवर अगदी 70,000 कोटींचे आरोप केलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांनी सरकार स्थापन केले, त्यांना उपमुख्यमंत्री बनवलंय, त्या सगळ्यांना त्यांनी आपल्याबरोबर सामावून घेतलेलंच आहे. त्यामुळे भाजपच्या आणि बोलूच नाही की तुमचं शिवतीर्थ 1 2 हे कुठून होत आहे म्हणून. कोणत्या आधारावर यंदा त्यांना मतदान करायचंय? त्यांना रस्ता, पाणी, वीज, आरोग्य हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात का त्यांच्यासाठी अस्मिता, हिंदू मुसलमान हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत? यावेळेला असाही एक आरोप आहे की तुम्ही इतके वर्ष मुंबई लुटून खाल्ली. बघा, विरोधक आरोप करायलाच असतात. मुंबईकरांनी ते प्रूव्ह केलंय म्हणून 25 वर्ष सातत्याने शिवसेनेला मुंबईकरांनी निवडून दिले. अगदी या निमित्तानं पटकन संजय घाडींकडे उत्तराच्यासाठी जाणार आहोत. संजय घाडी ते म्हणतात विकास त्यांनी केला, मुंबई त्यांनी वाचवली. प्रत्येक टर्ममध्ये कोण ना कोण काम करत असते, परंतु आता मागच्या काही 2.5 वर्षामध्ये जो विकास झाला तो आपण बघताय. ज्या रस्त्यावरती आपण उभे आहात तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा झाला. या प्रभाग क्रमांक 5 मधलीच नाही तर मुंबई शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचं जे वचन दिलं होतं, शब्द दिलं होतं सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, ते पूर्ण केले त्यांनी. पण मग याच्यामधली खरी शिवसेना खोटी शिवसेना हा जो वाद आहे त्याचं काय कराल? खरी शिवसेना किंवा खोटी शिवसेना याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल तेव्हा देईलच. परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने जो निकाल दिलेला आहे हा आपण पाहू शकता. या विधानसभेमध्ये कोणाच्या जागा जास्त आल्या, या नगरपालिका नगर परिषदेमध्ये कोणाच्या जागा जास्त आल्या, याचा 2 न्यायालय आहेत, एक जनतेचं न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. अगदी जनतेच्या न्यायालयात काँग्रेसची स्थिती काय आहे? जनतेच्या न्यायालयात जर EVMला बाद केलं तर आमची स्थिती चांगली आहे. आणि सगळ्यांचा उद्देश हाच आहे की मुंबई शहराचा विकास करायचा असेल फक्त भारतीय जनता पक्षाला पहिला बाजूला केलं पाहिजे. एकदम लगेच उत्तर लागेल. अखिलेश चौबे, भारतीय जनता पक्षाला बाजूला केलं तर मुंबईचा विकास होईल? गेले 25 वर्ष या घराणेशाहीने या मुंबईचा वाटोळा केला.
गेले 5 वर्ष जर तुम्ही बघत असणार तर इथे कोस्टल रोड झाला, मेट्रो झाली, ड्रेनेज सिस्टम झाली, पाणीचा पाईप चेंज झालं, हे सगळं जे काम आहे ते गेले 5-7 वर्षात झालं आहे. याच्या अगोदर पण जे इकडचे आपले कॉर्पोरेटर होते ते काम करत होते, पण वरच्या लेवलला जे मोठं विजन पाहिजे, जे मोठी निधी पाहिजे, ते कधीच मातोश्रीवरून झाली नाही. भारतीय जनता पार्टीला ठाकरे बँडची भीती वाटायला लागली आहे. बघा, ठाकरे ब्रँड आहे ना, हे बाळासाहेबांचा ठाकरे ब्रँड होता. उद्धव बाळासाहेबांचा काहीच ब्रँड नाही. तो ब्रँड कोडेक्ससारखा झाला आहे, आता लोकांनी नाकारला आहे. आणि हे जे दोघे भाऊ एकत्र आले आहेत, ते एकत्र येऊन कुठच्याही मराठी माणसाचा भला होणार नाही. नुसतं शिवतीर्थ 2, शिवतीर्थ 3, मातोश्री 3, मातोश्री 4 तयार होणार, बाकी काहीच होणार नाही. एकावर एक बंगले बांधत चाललेले आहेत ठाकरे असं म्हणतात. पहिली गोष्ट, बंगल्यांचं सोडून द्या. तुम्ही जे प्रश्न ज्यांना विचारताय ना, त्यांनी स्वतः किती पक्ष बदललेत आणि प्रत्येक पक्षामध्ये असताना त्यांची मानसिक स्थिती काय असते. ज्या पक्षात असतात तेव्हा. पण मग ठाकरेंचे बंगले एका पाठोपाठ एक वाढत चालले आहेत, यावर बोलणार आहात? ठाकरेंनी जर बंगले बांधले असतील तर तुम्हाला पण बंगले बांधू नका असं कोणी सांगितलं नाहीये, बरोबर की नाही? जर ठाकरेंनी बंगले मुंबईमध्ये बांधले असतील तर तुम्हाला कोणी अडवले? तुम्ही बांधा ना बंगले. मराठी आणि मुंबईत राहणारा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत का? मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस मराठी आहे का? तुम्ही भैयांना मराठी मानायला तयार आहात का? जो मुंबईमध्ये राहतो, मग तो उत्तर भारतीय असेल, गुजराती भाषिक असेल, तो मराठीच आहे, तो महाराष्ट्रीयनच आहे. आणि तो मराठी बोलत नसेल तर त्याला मराठी बोलता आलं पाहिजे, कारण शिकता येतं. इथली ज्या प्रांतामध्ये आपण राहतो तिथली मूळ भाषा, बोली भाषा ती बोलता आली पाहिजे. संजय घाडी तुम्हाला प्रश्न विचारतात. संजय घाडी मराठीच्या मुद्द्यावर बोलू इच्छित आहेत. मराठीची नक्की व्याख्या विचारा त्यांना. काय ती मतांसाठी उत्तर भारतीय पण पाहिजेत का? मतांसाठी परप्रांतीय पाहिजे का? अशी चापलुशी करून तुम्ही मराठी माणसांची मतं नाही मिळणार तुम्हाला. स्पष्ट राहा, रोकडं बोला. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुती जी आहे ती आम्ही मुंबईकर इथल्या मतदारांचा सन्मान करतो आणि विकासावरती आम्ही मतं मागणार आहोत. हे असे भावनिक प्रश्न नको आम्हाला. तुमची मराठीची व्याख्या काय? तुमची मराठीची व्याख्या काय? तुमची मराठी माणसाची व्याख्या म्हणजे मुंबईमध्ये जो राहतो, मुंबईची प्रामाणिक आहे, इमाने एतबारी आहे, तो आमचा मुंबईकर, आमचा मराठी माणूस आहे, आमचा हिंदू माणूस आहे, ही आमची व्याख्या आहे. की भाषा हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. तुम्ही भाषा अस्तित्वाचा मुद्दा मानता की नाही? बिलकुल, त्यासाठी मी इथे उभे आहे. आज चौबेच्या चौरे करायला फक्त 120 रुपयाचा ॲफिडेविट लागतो, पण चौबे होऊन इथे मराठीत बोलायला 3 पिढ्या लागतात. आपण यावर कुणाल माइंडकरांकडे जाणं गरजेचं आहे. कुणाल माइंडकर, तुम्ही अशाच पद्धतीनं परराज्यातून आलेल्या चौबे पिटाळून लावत होतात. आता एक चौबे बाजूला उभा राहून मराठी बोलतोय, त्याला मराठी म्हणून स्वीकारणार आहात की नाही? मी तुम्हाला सांगतो ना, आमच्या पक्षाची भूमिका मी तुम्हाला सांगतो. आमच्या मराठी भाषेची व्याख्या तुम्हाला सांगतो. मराठी आई पोटी जन्माला आलेला, मराठी कुटुंबात जन्माला आलेला तो मराठीच. परंतु मराठी आई पोटीच्या जन्माला आलेला नाही, पण इकडे राहून इकडे मराठी बोलतो, मराठी भाषेचा सन्मान राखतो, इकडच्या भूमीचा सन्मान राखतो, इकडच्या माणसांचा सन्मान राखतो. तो आमच्यासाठी मराठीच आहे, त्याला आम्ही मराठीच मानतो. म्हणून चौबे जर मराठीत बोलत असतील त्यांचं स्वागतच आहे. बिलकुल. काही आपल्याला इथे एक नोंदवायला लागेल की काही काळापूर्वी हेच अखिलेश चौबे राज ठाकरेंचे वकील असायचे. पुढच्या मुद्द्याला घेऊन येऊयात. आपण पटकन, आपल्यासोबत घाडीजी आहेत. घाडीजी, हा मराठी, हिंदू, मुसलमान या मुद्द्यांच्या आधारे निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न गरजेचा आहे ना? हे गरजेचं नाही आहे. यंदाची जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे ही विकासाच्या मुद्द्यांवरतीच होणार आहे आणि प्रत्येक निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवरतीच व्हायला पाहिजे. प्रत्येक पक्षाने आपण काय करू शकतो आणि काय केलं आहे हे सांगायला पाहिजे. कोहिनूर मिल उभी राहते आणि कोहिनूर मिलमध्ये आपण रोजगार देता का मिल कामगारांना? बघा, कोहिनूर मिलचा प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित म्हणाल त्याच्यावर वेगळी डिबेट करता येईल आपल्याला. पण कोहिनूर मिलमध्ये काय झालं, कशा पद्धतीचं झालं, त्याच्यामध्ये राजसाहेबांचं काय होतं का नव्हतं का, ह्या बऱ्याच गोष्टी आल्या. हा विषय आता इथे येत नाही असं मला वाटतं प्रसादजी. आपण विषयांतर करतो या गोष्टीला घेऊन. परंतु विकासाचा मुद्दा तुम्ही म्हणाल तर खऱ्या अर्थाने आपण विकासाकडे आत्ता आलेलो आहेत. आणि आता संजय घाडीजी म्हणाले त्याप्रमाणे की आम्ही कॉन्क्रिटाईज केलं, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही 100 मीटरवर जाऊन बघा आता काय परिस्थिती आहे रस्त्यांची. आणि इकडे आज सगळीकडे सिवरेजची लाईन मी करतोय का, म्हणजे सातत्याने सतत खोदत राहतोय. आपल्याकडे कोणताच प्लॅन नाही. आपण 25-50 वर्षाची प्लॅनिंग आखतोय का, हाही विषय महत्त्वाचा आहे. बिलकुल. याच्यासाठी भारतीय जनता पार्टीपर्यंत जाऊ, त्याचबरोबर इतरांनाही बोलतं करू. भारतीय जनता पार्टी गेल्या काही दिवसांपासून हा दावा करताना दिसते की मुंबईचा जो काही पायाभूत विकास केला आहे तो आपल्या पक्षांनी, आपल्या नेतृत्वानं केला. पण जो पायाभूत विकास झाला तो पुरेसा आहे का, तुम्हाला आणखी काही बदल करायचे?
आता जे डेव्हलपमेंट चाललंय मुंबईत ते एक विजन धरून चाललं आहे. तुम्ही कोस्टल रोड बघा, तुम्ही मेट्रो बघा. काँग्रेसने पण मेट्रो केलेली, पण मुंबई नॉर्थ साऊथ आहे आणि काँग्रेसने ईस्ट वेस्ट मेट्रो केलेली. आपला सी लिंक केलेलं ते बँड्रा टू वर्ली. आज आम्ही बँड्रा टू मरीन ड्राईव्ह जेव्हा पोहोचतो 15 मिनिटात आम्ही बँड्रापासून मरीन ड्राईव्हला पोहोचतो. कोस्टल रोडचा जो विकास होतोय तो विरारपर्यंत होतोय. म्हणजे प्रॅक्टिकली मुंबईकरांना जे फायदा होईल तो काम विजन सकट केला जातोय. महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आम्ही आलेलो आहोत. उत्तर पश्चिम या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. मी प्रसाद काथे. या कार्यक्रमामध्ये आपण मुंबई महानगरपालिकेची लढाई होणार कशी, कोण लढणार आणि कोणत्या मुद्द्यांवर लढणार याचा विचार तर करणारच आहोत. त्याचबरोबर लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत की अस्मितेचे मुद्दे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत, रोजगाराचे मुद्दे महत्त्वाचे आहेत, पाण्याचे, गटरचे, वॉटरचे आणि त्याचबरोबर एकूणच मुंबईतल्या पायाभूत सुविधांचे मुद्दे सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत का, आणि तुम्ही का मतं मागताय? आम्ही यासाठी मतं मागतो की इथला जो भूमिपुत्र आहे, मराठी आहे, मराठी संस्कृती आहे, मराठी बाणा आहे, मराठी माणूस आहे, याची जी वाताहत चाललेली आहे, विकास तर व्हायलाच पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी विकास करणं त्यांचं कर्तव्यच आहे. पण या विकासाच्या नावावरती इथे जे परप्रांतीय लोंढे इथे येत आहेत आणि आपला मराठी माणूस या मुंबईच्या बाहेर फेकला जातोय, त्याला कुठेतरी इथे थांबवलं पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे आग्रही आहेत. शिवसेनाच्या स्थापनेपासून शिवसेना शाखा या स्थापन केल्या गेल्या आणि ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या त्याचा समाचार घेण्यासाठी आणि त्या व्यवस्थित मार्गी लागण्याकरता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा नगरसेवकांना सांगून त्या योजना असतील किंवा ज्या सुविधा नागरी सुविधा द्यायच्या त्या शिवसेनेच्या पहिल्यापासून तो प्रकार चालूच आहे. बरोबर आहे. शिवसेना कुठेही कुठल्याही बाबतीत कमी नाही. तुमच्या उमेदवाराला मतदान का करायचं? तुमच्याकडे असं काय आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं? असं आहे की गेले 25 वर्ष ज्याची सत्ता होती त्याने काय केलं हे लोकांना माहीत आहे. आणि आत्ता जे सत्तेवर आम्ही आलो आहोत, रोडचे बघा, सीसी सगळ्यांचे सिमेंट कॉन्क्रीट रोड चालले आहेत. परत महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस यांनी हे जे मेट्रो आणली आहे, या मेट्रोचा उपयोग सगळ्यांना होतो आहे. रस्ते आहेत, अटल सेतू आहेत, असे बरेचसे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. पण मग उद्धव ठाकरे काही काम करत नाहीत का? तुमचा आक्षेप काय? आमचा आक्षेप त्यांच्या बाबतीत तर नाही आहे. उद्धव साहेब काम करत होतं, काम कर. आत्ताचं काम काय आहे? आत्ता आपल्याला एकच काम आहे. रोड बघताय तुम्ही, दरवर्षाला गटार किंवा नालं किंवा रोड बनवणं, आता ते आपण कायम स्वरूपाचं असं म्हणत घेतलेलं आहे. बरं, उद्धव ठाकरे काम करतायत ते आधी करायचे, आत्ता काय करतायत? प्रश्न आहे आपल्यासाठी. आता सावंत साहेबांनी सांगितलं उद्धव साहेब काम करतायत, याचा अर्थ त्यांनी मान्य केलं उद्धव साहेब काम करणार आहेत, लक्षात ठेवा. आणि ज्या प्राथमिक सुविधा आहेत, सोयी आहेत, आता जवळजवळ 3.5-4 वर्ष आता कॉर्पोरेशन नाही आहे, सभागृह नाही, त्यामुळे सगळा कारभार ठप्प झालेला आहे आणि पूर्ण प्रशासन हे राज्य सरकार चालवत आहे आणि मनमानी चालू आहे आयुक्तांची आणि कुठेही त्याचा समतोलपणा नाही आहे. कोणाला सुविधा मिळत नाहीत आणि पूर्ण नागरिक त्रस्त झालेत. मुंबईचे नागरिक त्रस्त झालेत आणि या पद्धतीनं जेव्हा प्रशासकीय राजवट मुंबईमध्ये लागू झाली त्या निमित्तानं होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण? राज्य सरकार म्हणजे नैतिक जबाबदारी भाजप घेणार का? प्रशासकीय ज्यावेळी आले त्यावेळी बघा की महानगरपालिकेचं काम कसं चाललं आहे. प्रशासनाने काम केलेलं आहे. कचरा जमा नाही झाला आहे, गटारे तुंबलेले नाही आहेत. बरंचसं काम महानगरपालिकेचं जे आहे ते राज्य सरकारने केलं आहे. त्यांच्या सगळ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कामाला लावलं आहे. आणखीन ह्या सीसी जे रोड सीसी केलेत हे महानगरपालिकेचं काम आहे ना. पण मग हे इतके वर्ष कुणामुळे झालं? तुम्ही इतके वर्ष महानगरपालिका सांभाळणाऱ्यांच्या बाबतीत विरोधात भूमिका घेताना दिसलात, आता त्यांच्या सोबत जाऊन बसलेल्या. नक्कीच वेळोवेळी भूमिका बदललेली असली तरी आज आपण मागच्या काही 25 वर्षामध्ये जे शिवसेनेचा कारभार होता, BJP सुद्धा त्याच्यामध्ये होती. आज राजकारण बदललेली आहेत, समीकरणं बदललेली आहेत. पण आत्ता आम्ही एक भूमिका घेतलेली आहे, दोन्ही पक्षांनी एक भूमिका घेतलेली आहे की मराठी माणूस हा केंद्रबिंदू असावा. बऱ्याच काळापासून एक भूमिका सातत्यानं लावून धरली आहे भारतीय जनता पार्टीने की नवाब मलिक यांच्यासारखा माणूस हा भारतीय जनता पार्टीला चालत नाही. नवाब मलिक यांच्यामुळे तुमची युती मुंबईत होऊ शकली नाही. जो मुस्लिम विरोधाचा मुद्दा आहे तो भाजपानं इथंही मुंबईत लागू केलाय. तुमचं म्हणणं काय आहे? मुसलमान मुंबईमध्ये असावेत, टिकावेत, वाढावेत आणि महापूर व्हावेत का? माझं आपल्याला एकच सांगणं आहे की नवाब मलिक साहेब 4 वेळेला या मुंबईचे आमदार होते, या राज्याचे ते कॅबिनेट मंत्री होते आणि अति हुशार माणूस, अभ्यासू माणूस, ही भूमिका त्यांची होती. आता कुठल्या तरी केसेसमध्ये ते आहेत, ते कोर्टामध्ये चालू आहे.
पण ही भूमिका नाही आहे की ते मराठी द्वेषित आहेत, महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासाच्या संदर्भात विरोध आहे असं बिलकुल नाही. म्हणून नवाब मालिकांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, सन्माननीय अजितदादा असेल, सन्माननीय तटकर साहेब एक ठाम होते की ह्या इलेक्शनचं नेतृत्व हे नवाब मालिक साहेबच करतील. आणि नाही, पण मग राष्ट्रवादीची भूमिका मुस्लिम महापौर या मुद्द्यावर काय आहे? तुम्हाला चालणार आहे का मुसलमान मुंबईचा महापौर झाला तर? निश्चित तुम्हाला एक सांगतो मी, आजपर्यंत सुरुवातीची महानगरपालिका अस्तित्वाला आल्यानंतर की 1-2 मुस्लिम या ठिकाणी आयुक्त महापौर झालेले होते. परंतु आता हा प्रश्न असा आहे की महापौर हा मराठीच व्हायला पाहिजे. मराठी माणसांची संख्या जास्त असल्यामुळे प्रश्नच येत नाही. तुम्ही शिवसेनेच्या भूमिकेला उत्तर काय द्याल? त्यांनी आक्षेप घेतलाय की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मिळून आत्ताच्या घडीला जातीचं धर्माचं विनाकारण राजकारण करतायत. आपल्याला एकच सांगतो, आता इथं भावनिक का विषय उचलला जातो की आत्ता मराठी माणसा जागा हो, मराठी माणूस जागा हो. मराठी माणूस झोपलेत का? मराठी माणूस झोपलेले नाही, ती कामं करतायत. आणि मराठी माणसाला हे 25 वर्षे जेव्हा राजकारण केलं तेव्हा कोण तुम्हीच होतेत ना. मग आता असा कुठला विषय आला की मराठी माणसा जागा हो, मुंबई तोडली. मुंबई तोडायला कुणाची बापाची हिंमत नाही होणार आहे. वेळेला पाणी न येणं, त्याचबरोबर शाळांची समस्या, आरोग्याचा प्रश्न, हे सगळे मुद्दे मुंबईत सातत्यानं चर्चेला येत असतात आणि ते एक समस्या म्हणून समोर आहेत. गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं मुंबईच्या बाबतीतला मुद्दा हाही आहे की मुंबईतल्या मराठी शाळा कुणी बुडवल्या, कुणी त्यांचे जमिनीचे भूखंड विकले. तुमच्याकडे याचं उत्तर आणि माहिती आहे का? गेले 25 वर्ष ज्याची सत्ता होती त्यांनीच हे मराठी शाळा, महानगरपालिका मराठी शाळा या पूर्ण बंद केलेल्या आहेत. त्यांची इच्छा नाही, त्यांची मुलंच नाही शिकली मराठी शाळेत, त्याला काय मराठी शाळेचं आपुलकी आहे. आपलं उत्तर मला सांगा, आशिष शेलारांचा मुलगा कुठल्या शाळेत शिकला? बीजेपीच्या राष्ट्रीय जे नेते आहेत त्यांची मुलं कुठे शिकली? ते कॉन्व्हेंटमध्ये शिकलीच ना, बरोबर आहे. आम्ही सांगू शकतो की आम्ही म्युन्सिपाल्टी मराठी शाळेत शिकलोय. हा आमचा स्वाभिमान आहे. अहो, महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या देशामध्ये जम्बो कोविड सेंटर हे उद्धव साहेबांनी काढलं. हे तुम्ही कोविड काळातल्या सगळ्या गोष्टी सांगताय. आज ताई तुमच्या सहित, माझ्या सहित, तुमच्या नेत्या सहित, माझ्या नेत्या सहित, तुमच्या नेत्याचं सांगते, तुमच्या नेत्यांना जेव्हा कोविड पॉझिटिव्ह झाला होता त्यावेळेला आमच्या उद्धव साहेबांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते आणि त्यांनी त्या पोस्ट केलेल्या होत्या. आणि ताई मी तुमचं ऐकलं, आता तुम्ही ऐकायचं. तर कोविड सेंटर जे आहे, आज ज्या मुंबईचं, ज्या धारावीचं सगळ्या जगाने WHO ने ज्याचं कौतुक केलं, आज मी तुमचे नेते, माझे जे जिवंत आहोत ना, त्या उद्धव साहेबांमुळे. याचं उत्तर पुढे नेत असताना मुद्दा घेऊन मी शायना इन्सिनपर्यंत येतोय. ठाकरेंनी उपकार केले तुमच्यावर जे तुम्ही विसरलेला आहात. अरे खूप उपकार केलं, घरचे बाहेर आले, खूप उपकार केलं मुंबईसाठी. मुंबईमध्ये ते नेता जे घरी बसून राजकारण करतात, ते जनता त्यांना सांगणार की आता तुम्ही घरीच बसा. सरनेमच्या राजकारण गेलं, ठाकरे असो, गांधी असो, आता तुम्हाला काम करायचंय तर उतरा आमचे एकनाथ शिंदे साहेबांसोबत आणि करा एक लाडका भाऊचं काम आणि बघा जे प्रगती होते. देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथजी शिंदे, जे काम डेव्हलपमेंट झाला ऑन ग्राउंड तुम्ही बघा. आज मुंबई वर्ल्ड क्लास सिटी आहे. इन्फ्रास्ट्रक्चरला बघा, मेट्रोला बघा, 411 किलोमीटर मेट्रोचा. आणि ह्यांनी फक्त त्यांच्या पॉलिटिकल इगोसाठी बंद करा. मुंबईच्यासाठी मनसेचा अजेंडा काय? आता जो वचननामा आलाय तो आहेच, पण त्याशिवाय स्वतःचा काही विचार आहे? गटर, वॉटर मीटरच्या पलीकडे जाऊन मुंबईतल्या कोणत्या मुख्य समस्या आहेत ज्या तुम्हाला सोडवाव्याशा वाटतात? तुम्ही जर शिवशक्तीचा वचननामा बघितला असेल किंवा ऐकला असेल तर तुमच्या लक्षात येईल की अतिशय स्तुत्य, सुज्ञ, विचारपूर्वक आणि मुद्देसूद मांडलेला असा वचननामा आहे. आणि राजसाहेबांची जी ब्लूप्रिंट होती ही कायमच त्यांना एक सौंदर्य दृष्टी आहे आणि त्यामुळे ते कायमच नेहमी एक विचारपूर्वक मांडतात. आणि मुंबईचं जो तुम्ही बकालीकरण बघाल तर नगरसेवकाचे जेव्हा इलेक्शन येते तेव्हा नगरसेवक हा काय असतो तर नळ, गटार आणि रस्ते हे मूळ मुद्दे असतात ना नगरसेवकाचे. हेच जर अजून व्यवस्थित मांडले गेले नसतील किंवा व्यवस्थित हँडल केले जात नसतील तर ते तर आधी पहिले सगळे सोडवूया. पण आत्ताच्या घडीला मुंबईसाठी तुमच्याकडे काय आहे द्यायला? निश्चित आधी घडलं नाही ते ह्यावेळेस घडले आणि वंचित आणि काँग्रेस एकत्र लढते आणि ह्या सगळ्यामुळे हा जो चेहरा आहे निवडणुकीचा हा बदललाय आणि जे पुढचं समीकरण आहे ते पण सॉलिड बदलणार आहे. कारण मागच्या अर्ध्या तासापासून जे डिस्कशन आहे ना ते फक्त मूलभूत मुद्दे आणि मराठी माणूस एवढा चालू आहे, पण बेसिक
जे रोज जीवन मरणाचे इश्यूज आहेत, महिलांच्या सुरक्षेचे इश्यू आहेत, हेल्थचे इश्यूज आहेत, ते कुठल्याच पक्षाच्या जाहीरनाम्यात फक्त दिसतात. तुम्ही 5 वर्षांचा यांचा जाहीरनामा काढून बघा, साधारण सगळे मुद्दे सेमच पुन्हा असतील. त्यामुळे त्यांच्यामध्ये फरक काहीच नाहीये. 2 मुद्दे प्रसाद दादा मी इथे मांडू इच्छिते. पहिली गोष्ट, आज आम्ही सगळ्या महिला इथे आहोत, समोर पण महिला बसल्यात. आज आम्हाला जर इथे या 50 महिलांना कुठेतरी बाथरूमला जायचं म्हटलं तर शिवडी लालबागच्या मध्यभाग, जिथे लालबागचा राजा असतो, एक तरी पब्लिक टॉयलेट जिथे डिसेंटली महिला जाऊ शकेल असं तुम्हाला तरी दिसतंय का? तुमच्या मागेच आहे ते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आज आम्ही ज्या नगरपालिकेच्या किंवा टर्शरी सेक्टरच्या हॉस्पिटल्समध्ये जातो, जिथे महिला प्रसूतीला जाते, तिकडची काय अवस्था आहे? गेले 25 वर्षामध्ये जे हॉस्पिटल्स होते तेवढेच राहिले, त्याच्यापेक्षा किती मोठे हॉस्पिटल तुम्ही करू शकलात? महिलांच्यासाठी काय? मला वाटते की महिलासाठी की मुंबईकरसाठी आता नंबर 1 इशू आहे पर्यावरण. जान है तो जहां है. आता आदरणीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सांगितलं की 17,000 कोटी ग्रीन इनिशिएटिव्हसाठी, 5,000 इलेक्ट्रिक बसेस, हे कार्बन इमिशन ज्यांना माहिती आहे स्वास्थ्यवरती आम्ही फोकस नाही केलं तर ते पुरुष असो, महिला असो, सिनियर सिटीजन असो, दिव्यांग असो, सगळ्यांना पाहिजे. ताई तुम्ही बोलत होतात मी ऐकत, ताई तुम्ही बोलत होतात मी ऐकत होते. ताई तुम्ही बोलत होतात मी ऐकत होते. ताई लाडक्या ताई तुम्ही बोलत होतात मी ऐकत होते. मुद्दा पूर्ण करा. तर ताई मला एक सांगायचं आहे की जे तुम्ही ब्युटिफिकेशन म्हणताय ना, ते सगळ्या उद्धव साहेबांच्या काळामध्ये आणि आदित्य साहेबांच्या वेळेला केलेलं आहे. आताच्या घडीला तुमच्याकडे मुंबईला द्यायला काय आहे? सांगते, आरेचं म्हणतायत ना, हीच लोक आरेची वृक्षतोड करायला गेली होती. आता हे तर झालं मुंबईचा, नाशिकचं तेच, अन्य ठिकाणचं तेच. ह्यांना झाडं तोडायची आहेत आणि हे पर्यावरणाच्या बद्दल गोष्टी बोलतात. आणि तुम्ही म्हणताय की मुंबईकडे वृक्षतोडीचा मुद्दा महत्वाचा आहे. मी त्यासाठी भाजपचं उत्तर घेतो पटकन. मला वाटतं वृक्षतोडीचा जो मुद्दा आहे त्यावर आपण पाहिलं की अनेक पत्रकार आणि पर्यावरणासाठी काम करणारे असे अनेक लोक होते की त्यावेळेला येऊन या गोष्टीवर बोलत होते. त्यांनी नंतर मेट्रो सुरू झाल्यानंतर कशा प्रकारे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला आहे, कशा प्रकारे हे आवश्यक होतं आणि कशा प्रकारे तिथे सगळी काळजी घेऊन आवश्यक वृक्षतोड केली आहे, हे लोकांनी, पत्रकारांनी, सामान्य जनतेने आणि पर्यावरण ॲक्टिव्हिस्टनी समोर येऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वात जे काम होतं आहे त्याच्यामध्ये आम्ही सातत्याने ट्रान्सपरन्सीचा विषय करतो, तो अगदी स्पष्ट अधोरेखित होतो. पण मग याचबरोबर पर्यावरणाचा मुद्दा सुरू असताना मुंबईसाठी महत्त्वाचा एक मुद्दा असतो तो मराठी शाळांचा. आणि म्हणून मला विचारावं असं वाटेल की तुमच्या घरातलं कोणी मराठी शाळेत जातं? नाही, माझ्या घरातलं कोणी जात नाही, कारण आमच्या भागात एक तर मराठी शाळा नाही, पहिली. आणि दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणच्या मराठी शाळा आहेत त्या कशामुळे बंद पडला हा अहवाल एकदा तुम्ही कधी वाचा. एवढा भला मोठा निधी असताना फक्त इमारत धोकेदायक झाली म्हणून ती शाळा बंद झाली. आणि आता काही ठिकाणी तर स्पेसेस प्रायव्हेट ऑपरेटर्सना पण दिले जातात. त्यामुळे हे जे सगळं षडयंत्र हे समजून घेऊन मराठी शाळा कशा टिकतील ह्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये आमची आघाडी करणार. आपण या निमित्तानं ठाकरेंच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचूयात आणि थेट मनसेलाच विचारूयात. आपली मुलं इंग्लिश शाळेत पाठवायची आणि मराठी जपवा असं म्हणायचं. मराठी शाळा, मराठी भाषा याच्याबद्दलचं प्रेम वेगळी आहे हा आरोप होतो. मराठी शाळा जगवायच्या कशा मुंबईत? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगू, एक तर मी स्वतः मराठी शाळेत शिकली आहे. माझी दोन्ही मुलं जरी ICSE शाळेत शिकली असली तरी माझी दोन्ही मुलं अस्खलित मराठी लिहितात आणि वाचतात. मराठी इंग्लिश शाळेत मुलं गेली म्हणजे त्यांना मराठी लिहिता वाचता येत नाही, ही अतिशय चुकीची समजूत आहे लोकांची. सगळ्यात पहिलं सांगायचं म्हणजे 1ली ते 4थी हिंदी कंपल्सरी होऊ नये ह्याच्यासाठी एकमेव नेता जो लढत होता ते राजसाहेब ठाकरे होते. आणि त्यांनी तो मुद्दा संपूर्णत्वाला नेलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की ती हिंदी कंपल्सरी होऊ नये, मराठी ही महाराष्ट्रात शिकवली गेलीच पाहिजे. आपण हिंदी लादण्याचा आरोप इथे चर्चेत घेतलेला आहे, त्याच्यावर उत्तर आहेत? बघा, सर्वप्रथम आम्हाला मराठीवरती अभिमान आहे आणि नक्कीच नंबर 1 भाषा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी मराठी मराठी. अभिजात दर्जा असो किंवा मराठीला प्रोत्साहित करायचं आहे तर आदरणीय एकनाथजी शिंदेनी कधी करणी आणि कटनीमध्ये फेर नव्हते. परंतु जे तुम्हाला हिंदीमध्ये पण बोलायचं आहे बोला, जे तुम्हाला इंग्लिशमध्ये पण बोलायचं आहे तर बोला. तिथे जाऊन त्यांना मारायचं, पिटायचं, तोडायचं, फोडायचं हे तुमचं राजकारण आहे. मला सांगा, भाषा बोलता येत नाही म्हणून मारहाण झाली हा मुद्दा आत्तापर्यंत होता. काल परवाचं प्रकरण आहे, मराठी माणूस चुकून हिंदीत बोलला तर त्याला इतकं मारलं की तो घरी जाऊन त्यांनी आत्महत्या केली.
नाही नाही, त्या मुद्द्याला वेगळं वळण दिलं गेलेलं आहे. तो मुद्दा तसा नाही. तुम्ही जर चौकशी केली तर ते तसं नाही. त्या मुलाला ऑलरेडी काही वेगळे प्रॉब्लेम्स होते. एक समजून घ्या, साहेब नेहमी सांगतात की आम्ही नेहमी हात जोडून विनंती करतो. जर तुम्ही ऐकणार नसाल, तुम्ही मास दाखवणार असाल तर आम्ही हात सोडतो. मनसेच्या कडून स्पष्टपणे आजही म्हटलं जातं की मराठीचा अपमान झाला तर हात मोकळे सोडले जातील, म्हणजे थोडक्यात कानफाटात बसेल. काही काळापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरेंनी मी मुंबईकर भूमिका घेतली, त्याला राज ठाकरेंनी तेव्हा याच प्रकारे खोडा घातला होता. आज मराठीबद्दल भूमिका काय? मी या मुंबईमध्ये फक्त 30% गाडीने फिरते, 70% मी टॅक्सीने फिरते. रस्त्याने ज्या वेळेला टॅक्सीपासून सुरुवात करते, तुम्हाला कोणी मराठी बोलताना दिसणार नाही. मी जिथे भारतभर फिरलेली आहे तिथं तिथं त्या राज्याच्या लोकांनी त्यांच्या भाषेचा जो आहे तो अभिमान बाळगलेला आहे. आपण पटकन विचारू, आरतीताई, तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकतात आणि त्या निमित्तानं भाषांच्या आणि शाळांच्या बद्दल तुमचं चिंतन, पक्षाचं चिंतन काय? मला सगळ्यात आधी सगळ्या मान्यवरांना विचारायचं आहे की तुमची मुलं महापालिकेच्या शाळेत शिकतात का? तुमची शिकतात? हो, माझी मुलगी मुंबई महानगरपालिकेच्या शांतीनगरच्या शाळेत शिकते. इयत्ता पहिलीला आहे. अस्खलित मराठी, हिंदी आणि इंग्रजी बोलते. मग मराठीवरचं आक्रमण कोणामुळे आहे? मला असं वाटतं मराठी शाळा टिकवण्याची जबाबदारी ही मुंबईतल्या मराठी माणसाने जर घेतली तर तिच्यावर कुणीही घाला घालू शकणार नाही. नंबर 1. नंबर 2, आतापर्यंत काय होत आहे तर विचारा, युवराजांना मुंबई पब्लिक स्कूल नाव का ठेवावं असं वाटलं? तेव्हा मराठी नावही सुचू नये, ही परिस्थिती आहे. मी मुद्दाम याचा उल्लेख करते कारण मी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीची सदस्य राहिलेली आहे. आदरणीय विनोद तावडे साहेबांनी ज्या वेळेला एक मॉडेल आणलं होतं की आपण काय म्हणू त्याला, व्यवसायाभिमुख शिक्षण असतं, लहान मुलांना प्रेशर होऊ नये, दप्तराचं ओझं कमी व्हावं, मुलांना त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत शिकता यावं, तेव्हा याच सगळ्या लोकांनी विरोध केला होता. आणि ज्या वेळेला ह्यांची वेळ आली तेव्हा मुंबई पब्लिक स्कूल असं नाव करून मग ती सुरुवात केली. नमस्कार, महापालिकांचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपण चर्चेच्या निमित्तानं आणि मुंबई महानगरपालिकेतल्या यावेळच्या निवडणुकीचे मुद्दे, लोकांच्या मनातले विचार, लोकांच्या मागण्या, तसंच मतदाराला यंदाच्या निवडणुकीत काय हवं हे सगळं समजून घेण्यासाठी आपण पोहोचलो आहोत नायगावमध्ये. नायगाव हा मध्य मुंबईतला एक असा परिसर आहे ज्या परिसरामध्ये मराठी माणूस आहे आणि त्याचबरोबर आता हळूहळू का होईना पण इथे परप्रांतीय म्हणा किंवा अमराठी माणसांची सुद्धा संख्या लक्षणीय पद्धतीनं वाढतीये. इतकी कामं केलेली आहेत आज मुंबई शहरामध्ये, त्यामुळे मुंबई शहरामध्ये महायुतीचं सरकार निश्चित येणार. मी आकडाही सांगतो, BJP जवळजवळ 100च्या पुढे क्रॉस जाईल आणि आम्ही शिवसेना एकनाथ शिंदे साहेब जवळजवळ 60च्या पुढे आम्ही पुढे जाऊ आणि 160 सीट घेऊन आम्ही या मुंबईवर महाराष्ट्राचा बाळासाहेबांचा भगवा फडकणार हे निश्चित आहे. जी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती दावा करते की बाळासाहेबांचा भगवा ते फडकवणार आहेत, 160 जागा जिंकणार आहेत. आपल्याकडे उत्तर आहे का याचं? तुमचा आकडा काय? साहेब, मी असं म्हणते की ह्या लोकांच्या ना अधिक लॉजिकल नंबर ठरलेले असतात. लोकसभेला मध्ये तो नंबर दिला होता, विधानसभेला पण तो लॉजिकल नंबर दिला होता, आता देखील तो नंबर देत आहेत. म्हणजे ह्यांच्या गणित ठरलेलं आहे आणि ही खरं फसवणूक आमची करत आहेत. मुंबईचा महापौर मराठी होणार, हिंदू होणार, या वादात कोण मुद्दामून जनतेला खेचतंय बघा, हे दोन्ही पार्ट्या आहेत, सगळ्या एकच आहेत, काय त्या वेगळ्या नाहीत. कुठं इथं युती आहे, तिकडे युती आहे, सगळ्या एकच आहेत. पण आम्ही पण मराठीच महापौर करणार आमचे आले तर. पण मग तुम्ही असंही म्हणू शकता ना की मुंबईचा महापौर जयभीमवाला होणार म्हणून. हा, जयभीमवाला पण होऊ शकतो. एका ठराविक व्यक्तीवर, एका ठराविक उद्योगपतीवर आपण मेहरबान आहात. मराठी उद्योगपती 25 वर्षाच्या ठाकरेंच्या सत्तेत उभे राहिले नाहीत, हेही वास्तव आहे. बघा, मराठी उद्योजक कितीतरी पुढे आहेत आपल्याबरोबर आहेत. उदाहरणार्थ द्यायचं तर शिर्के घ्या, शिर्के ग्रुप. आज रमाबाई मातामध्ये, म्हाडा कॉलनीमध्ये मोठं काम जे कोणी केलं ते शिर्केनी केले, शिर्के ग्रुपनी केलेलं आहे. आणि कुठेही मराठी माणूस पाठी नाही आपला, प्रत्येक ठिकाणी मराठी माणूस आहे. अदानीचा जो प्रोजेक्ट धारावीच्या बाबतीत हे लोक बोलतात, हा प्रोजेक्ट फार मोठा आहे आणि त्याच्याबरोबर मराठी माणसं आहेत ना, मराठी पण माणसं आहेत ना, ते तुम्ही विचारा ना त्यांना. मग दिला ना एवढा, अरे एवढा 7,500 लोकांचा, 7,500 लोकांचा घाटकोपरचा शिर्केला दिलाय. तुम्ही तुमच्या राज्यात काय केलं? तुमचा मुख्यमंत्री होता, तुमचे राज्य होतं, तेव्हा तुम्ही काय केलं मला सांगा ना. काय केलं तुम्ही, काय केलं ते सांगा ना. त्यावेळेस तुमची सत्ता होती त्यावेळेस तुम्ही काय केलं ते सांगा ना मला.
साहेब माझ्या मते वाटतं जेव्हा आमचे माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस हा BDDचा प्रोजेक्ट सँक्शन करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर ते श्रीफळ साहेबांच्या हस्ते वाढवला होता. परंतु आमच्या महायुतीच्या सरकारने मुंबईचा माणूस, मराठी माणूस हा मुंबईत यावा म्हणून बरेच प्रोजेक्ट चालू केलेले आहेत की जेणेकरून मुंबईचा मराठी माणूस परत यावा. फॉर एक्झाम्पल आज जो पोलीस हाऊसिंगचा प्रश्न आहे तोही पोलीस हाऊसिंगचा प्रश्न या 2 दिवसात निकालात निघण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मुंबईत पोलीस कोण आहेत? मराठी आहेत. त्यांचं जर इथे कायमस्वरूपी स्थान झालं तर कोणाला नको आहे? आज एक 864 BDDचा ह्याच्या चाव्या द्यायच्यात, त्याही चाव्या 26 जानेवारीला देण्यात येणार आहेत. मराठी माणूस टिकला ना. कुटुंब मोठी झाली म्हणून मराठी माणूस बाहेर गेला. मग त्या कुटुंबांना इथे मावण्याची ताकद नव्हती का या सरकारची? आज कुटुंब आज पण मोठी झाली आहेत. BDDची कुटुंब मोठी नाही झाली आहेत का? त्यांना स्थानिक घरं दिली आहेत ना. आता जेव्हा बाहेरची लोक येऊन इथे घर घेऊ शकतात तर इकडेच लोकांसाठी सोय का नाही करू शकत? तुम्ही स्कायस्क्रेपर बनवताय ना, माळे वाढवताय ना, इल्लीगल तर किती झालंय त्या विषयावरती मला जायचंच नाहीये. बट तिथे मराठी लोकांना जर तुम्ही इथे रोजगार दिलात, तुम्ही आता शिर्के ओरडत होतात, कॉन्ट्रॅक्ट मिटिनेरीचा शिर्केला का नाही दिला? दिनू मोर्याला का दिला? मराठी माणूस कमवणार ना तुम्ही त्यांना काम दिल्यावरती आणि इथे घरं घेणार. तुम्हाला त्यांना लाचारच बनवायचं होतं, कारण त्यांना दाबून ठेवायचं होतं. मराठी माणूस खूप हुशार असतो. आज जो हुशार मराठी माणूस होता तो BJP सोबत महायुतीत आहे